आता सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंग चालणारा टॉपिक तो म्हणजे साडी कलेक्शन. आणि तुम्हा सर्वांचे एवढे डीएम्स येत होते ना, तुझं साडी कलेक्शन दाखव. इव्हन कमेंट्स पण येत होते, तुझं साडी कलेक्शन दाखव, आम्हाला तुझं साडीचं कलेक्शन बघायचं आहे. म्हणून मी विचार केला की काहीतरी कलेक्शन घेऊन यायला पाहिजे, पण कलेक्शन नाहीये तर काय घेऊन येणार. नंतर मी विचार केला की हो, नॉर्मल साडीचं कलेक्शन राहू देत, पण ऍटलीस्ट मी माझ्या लग्नातलं कलेक्शन आहे ना, ते तुम्हा सर्वांना नक्की दाखवू शकते. म्हणूनच मी घेऊन आलेले हे माझं साडीज कलेक्शन ऑफ वेडिंग. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कलेक्शन का नाही झालं याचं रिझन पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी इंडियामध्ये नव्हते, सणांच्या वारी मी तिकडे असायची, सणांच्या वेळी मी तिकडे असायची. सो जे कलेक्शन करायचं माझं मोटिव्ह होतं ना, ते मागं राहून गेलं. म्हणून फार जास्त कलेक्शन माझ्याकडे झालं नाहीये. आपण हळूहळू कलेक्शन करूयात, पण न वेळ करता स्टार्ट करूयात. आणि मेन म्हणजे ह्या साड्या दाखवताना मी छोटीशी स्टोरी माझी सांगेन, साडी घेण्याचं मागचं कारण. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, तर शेवटपर्यंत पहा. लग्न सराई म्हटल्यावरती सगळ्यात पहिला जो कार्यक्रम येतो ना, तो म्हणजे साखरपुडा. आणि मी माझ्या साखरपुड्याला ही साडी घेतली होती, जी की ग्रीन कलर मध्ये. आणि आमच्या इकडे पद्धत आहे की जास्त डार्क ग्रीन नाही, जास्त फेंट पण एकदम पानासारखा गार असा हिरवा कलर असतो ना, तसा कलर घ्यायचा. आणि मी माझ्या साखरपुड्याला ही साडी घेतली होती, जी की अराउंड मला 3,000च्या आसपास पडली होती. आणि याच्यामध्ये कॉपर असं काठ आहे. आणि तेव्हा जेव्हा मी साडी घेत होते ना, तेव्हा असा ट्रेंड चालू आहे, म्हणजे अजून पण असाच ट्रेंड चालू आहे की साडी ग्रीन कलरची, फक्त त्याचं जे काठ आहे ना, ती कॉन्ट्रास्ट मध्ये येते. कॉन्ट्रास्ट मध्ये मध्ये पिंक येतो, समथिंग येलो, ब्ल्यू, ग्रीन, असं म्हणजे वेगळे वेगळे कलर्स असतात ना, तशा कॉन्ट्रास्ट मध्ये होतं. आणि मला ते नको होतं, कारण की माझ्या डोक्यामध्ये होतं की मी काहीतरी साऊथ इंडियन लुक ट्राय करेल. आणि मग त्यांच्या ह्याच्यात कसं असतं की हे जी साडी आहे ना, ती एकसारखी असते, कॉन्ट्रास्ट नसतो त्यांच्यामध्ये. मग मला तसंच करायचं होतं. तेव्हा जेव्हा मी ही साडी घेतली, आणि ह्या साडीला ना नेसायचं म्हटलं की 2 व्यक्ती लागतात, कारण की एवढी अशी म्हणजे लगेच बसत नाही अंगावरती. खूप इस्त्री करायला लागते, खूप सेट करायला लागते, तेव्हा जाऊन ही सेट होते. ह्याच्यावरती मी जो ब्लाऊज शिवलाय ना, तो पण असा फुल स्लीव्ह मध्ये शिवलाय. आणि ह्या ब्लाऊज मध्ये महत्वाचं म्हणजे काय माहितीये, मी अरीवर्क करून घेतलं होतं, जे की असं दिसतंय बॅक वरून. आणि हे हातावरती असं अरीवर्क केलेलं मी, पुन्हा नेकवरती असं केलेलं, जे की कॉपर मध्येच केलं होतं. आणि हे जे अरीवर्क होतं हे मला 3,000ला पडलं होतं, म्हणजे माझी साडी पण 3,000लाच. आणि हा ब्लाऊज शिवायसाठी फक्त अरीवर्कचे जे पैसे होते ना, 3,000 रुपये झाले होते. आणि ब्लाऊज शिवायचे तर वेगळेच. म्हणजे सगळ्यात महागड्या ब्लाऊज मध्ये मला हा ब्लाऊज येतो, कारण की 3,000चा फक्त मी अरीवर्क केलेला आहे. आणि जड पण आहे, कारण की हे सगळ्या मण्या वगैरे लावल्यात त्यामुळे. आणि याच्यामध्ये मी प्रिन्सेस टाईप शिवलेला आहे, पुढे कप्स वगैरे ठेवून, आणि बॅक मध्ये असा गोल गळाच ठेवलेला आहे. ही अशी माझी पहिली साडी होती. आणि खरं सांगू ना, तर ही जी साडी आहे ना, ही मला पहिली आवडली नव्हती. ही मला जबरदस्ती घ्यायला लावल्यासारखं झालं होतं. याच्यामध्ये काय स्टोरी होती ना, ही मी नंतर कधीतरी सांगेन तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगते की किती साडी घेतात किंवा काय काय ऑर्डर असतं, हे सगळं आमच्या इकडे कशी पद्धत असते हे तुम्हाला सांग. साड्याच आपल्या असतात ना, ते 4 ते 5 काहीतरी अशा घ्यायच्या असतात. मला एकदम परफेक्ट काय माहित नाही. मग माझं असं झालं की मी 2च साड्या घेतल्या, जी की साखरपुड्याची एक आणि हळदीची. कारण लग्नामध्ये मी घागरा घातला, आणि सप्तपदीमध्ये मी एक नऊवारी टाईप घातली होती, जी की रेडीमेडच होती. मग त्यामुळे मला एक एक्स्ट्रा साडी घ्यावी लागली. ती तुम्हाला मी आता नेक्स्ट दाखवते, म्हणजे सेकंड नंबरला दाखवते, जे की आहे ही. ओके, तर हे ऑर्गानचा कापडामध्ये आहे, आणि एकदम इंग्लिश रिच कलर असतो ना, तसा आहे. आता हीच का घेतली याचं कारण काय होतं माहितीये, सगळ्या ज्या आधी मी घेतल्यात ना साड्या, त्या थोड्याशा ट्रॅडिशनलच येतात, म्हणजे काठपदर येतात, किंवा एक अशा काठपदर टाईप मध्येच येतात, जे ट्रॅडिशनल असतो ना, मराठी लुक, तशा होत्या. मग मी विचार केला की काहीतरी वेगळी घेऊया, जे की पार्टी वेअर. मग तेव्हा जाऊन मी पार्टी वेअरच्या ह्याच्यामध्ये गेले, आणि मग मला बघता क्षणी ही साडी आवडली. आणि ही नाही घेण्यासाठी काही कारण नव्हतं, कारण की हे जे कापड आहे ना, एकदम सॉफ्ट आहे. ऑर्गॅन्झा कधी कधी असं होतं की टोचतंय किंवा फुगतंय, तसं ही साडी नाही, कारण की थोडीशी प्राइस हाय आहे. 2,000 ते 3,000च्या मध्येच येते, त्यामुळं ही टोचत पण नाहीये, आणि एकदम चापून बसते, जशी आपण वेअर करेल ना तशी राहते. आणि याच्यावरती जो मी ब्लाऊज शिवला ना, तो सिम्पल शिवलेला आहे. हा आहे ह्या साडीचा ब्लाऊज, ज्याच्यावरती मी पहिला फ्रंट नेक जो आहे ना, तो पण गोलच ठेवलेला आहे. बॅकवाला जो आहे ना, तो पण गोलच आहे, आणि नॉट्स वगैरे आहेत. ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते इथपर्यंत शिवलेले आहेत. आणि तुम्ही जर क्लोजअप मध्ये बघाल तर याच्यावरती स्टोन वर्क आहे, आणि हा जे काहीतरी वर्क आहे ते एम्ब्रॉयडरी टाईप आहे, म्हणजे धागा टाईपच काहीतरी वर्क वाटते. आणि बिलकुलच साडी टोचत नाही. आणि मी बॅकलाच हुक्स ठेवलेले आहेत सगळ्या साडीचे, ऑलमोस्ट सगळ्या साडींची. आणि फ्रंटला लाईक प्रिन्सेस कटच आहे, प्रिन्सेस वाला कट ब्लाऊजचा असतो ना, ते शिवलेलं आहे, तसं शिवलेलं आहे मी.
थर्ड नंबरची साडी आहे माझी हळदीची साडी. जिचा जो कलर आहे ना तो थोडासा ब्राईटच दिसायला लागला आपल्या व्हिडिओमध्ये, पण खरं सांगू तर असताना पण थोडीशी ब्राईट आहे. आणि ही साडी निवडायचं कारण हे होतं की ह्याचं जे कलर आणि कॉन्ट्रास्ट जो आहे ना, या साडीला हे ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे. एकदम परफेक्ट ग्रीन नाहीये, थोडासा मोरपंखी कलर असतो ना तसा आहे. आणि हा युनिक कॉन्ट्रास्ट होता आणि बघता क्षणी हा आवडला. इतका सुंदर असा लुक येतो ना, कारण की कलरच असा मस्त असा आहे. आपल्या स्किनला एकदम इन्स्टंट ब्राईट करते कलर. वेगळा आणि थोडासा एक फेअर स्किनला तो खूप जास्त ब्राईट करतं, म्हणून मला ही साडी आवडली. म्हणजे ही साडी फिक्स करायच्या आधी मी 6 दुकानं फिरले आणि तेव्हा जाऊन शेवटी मी हीच पसंत केली. आणि तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल ना की ही साडी घेताना मी किती स्ट्रगल केलेलं आहे, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की महत्वाचं म्हणजे हे सगळं साड्या घेताना माझ्यासोबत असं काही घडलं ना, किंवा जे प्रॉब्लेम्स किंवा जी सिच्युएशन माझी तेव्हा आली ना, हे मी सांगू शकत नाही शब्दात. कोणी जर ब्राइड्स टू बी असेल किंवा कोणीही नवरी बनणार आहे, ब्राइड्समेड आहे ना, त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल ज्यामध्ये खरं सांगू तर आजवर मी पश्चाताप करते. कारण की बस्ता काढायच्या वेळी मी ज्या चुक्या केल्यात ना, त्या कुणीच करू नये असं माझ्यासोबत घडलेलं आहे. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आपण वळूयात ब्लाऊजकडे याच्या. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी तो व्हिडिओ घेऊन येईल. कारण की मी ठरवलं होतं काहीतरी वेगळंच आणि माझ्या लाईफमध्ये घडलं काहीतरी वेगळंच. सो तुम्ही अशी चुकी करू नका, सगळं प्लॅनिंग करून करा. सो आता आपण ब्लाऊज बघूया. तर असा हा मी ब्लाऊज शिवलेला आहे माझ्या हळदीचा, ज्यामध्ये मी फ्रंट नेक पंचकोनी केलेला आहे आणि ऍज युजल प्रिन्सेस कट केलेला आहे. आणि हुक्स जे आहे ते मागं ठेवलेलं आहे आणि इथपर्यंत शिवलेलं आहे. आणि ह्याच्यावरती फक्त ही वेगळी डिझाईन केलेली आहे फॉलिंग वाली, जे की हाताला आणि बॅकला फक्त एक अशी रेष एवढंच केलेलं आहे. हा जो कलर आहे ना, एकदम ग्रीन कलर नाहीये, मोरपंखी कलर आहे. व्हिडिओमध्ये ह्याची ब्युटी जी आहे ना ती कॅप्चर होऊ शकत नाही, इतका अप्रतिम कलर आहे. हा फेंट होतोय काय माहित नाही का फोन मध्ये, पण ऍक्च्युअल मध्ये हा खूप जास्त एक ब्राईट कलर आहे आणि छान कलर आहे. एकदम मस्त कलर आहे, युनिक कलर आहे. आता आपण बोलूया नेक्स्ट साडीकडे. तर नेक्स्ट आणि फोर्थ साडी आहे ही, जी की इतकी म्हणजे सिंपल आणि एस्थेटिक आणि रिच लुक देते ना. ही खरं तर माझ्या लग्नात साडी घेतलेली नाहीये मी, ही माझ्या मम्मीला दिली होती आणि मला एवढी आवडली ना, मी म्हटलं की मी घेते साडी आणि मी ब्लाऊज शिवते. आणि तेव्हा जाऊन मी ही शिवला ब्लाऊज आणि ही साडी माझी झाली. आणि दिसायला पण इतकी सुंदर वाटते ना. हे बघ, माझ्यावर ते कलर इतकं उठून दिसते ना हा कलर, कारण की डार्क आहे, मऊ आहे कापड. कोणाला नाही आवडणार सांगा. आणि आय थिंक ह्याची किंमत 2,000 असेल, तरी 2,000 पुढे काहीतरी चिल्लर होते असं मला आठवतंय. त्या हिशोबाने मी सांगते. त्याच्यामध्ये साटन कापड आहे, मरून कलर इथे आहे आणि बॉर्डरला एकदम सिंपल असं स्टोनचं वर्क आहे. एवढंच वर्क, पूर्ण साडी प्लेन आहे. इतका छान लुक वाटतोय ना, एकदम मस्त वाटतंय. आणि याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. पुढे बी हुक केलेले आहे, कारण की आम्ही पहिला ब्लाऊज शिवला. याच्यानंतरचे जे जे मी शिवले ना, सगळ्यांना मी मागचे हुकच दिलेले आहेत. आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत. इथं फक्त प्लेन आणि बॉर्डर आहे. फक्त ब्लाऊजला फुडून वगैरे स्टोन्स आहेत आणि बॅक वरून तर पूर्ण स्टोन्स आहेत. आणि मी इतक्या वेळा घातलेले, इतक्या वेळा धुतलेली आहे ना, तरीही आता स्टोन्स निघाले नाही, आहे तसे स्टोन्स आहेत. आणि ही जी साडी होती ना, मी कधी वेअर केली होती तुम्हाला सांगते. जेव्हा नवरी घरातून बाहेर निघते आणि हॉलकडे जात असते ना, तेव्हा मी ही साडी वेअर केली होती. आणि असं होतं की सगळेजण येलो कलरची साडी नेसली होती, कारण की हळदी होती आणि मी एकटी या मरून कलरच्या साडीमध्ये होते. आणि इतकी मी असं सगळ्यांमध्ये मी उठून दिसत होतं. त्याने नवरीवाला लुक होता ना, ते ह्या साडी मला मिळत होतं. माझ्याकडे जे जे पिक्चर्स आहेत ना लग्नामधले, ज्यामध्ये मी हे किंवा इतर साडी घातलेली आहेत ना, त्याचे फोटोज मी इथे कुठेतरी अपलोड करेल, जेणे तुम्हाला आयडिया मिळेल की कशी साडी वाटत होती. तो ही पण माझी वन ऑफ दी फेवरेट साडी आहे. म्हणजे मस्त साडी आहे ही, नेहमीसाठी वन ऑफ दी फेवरेट राहणार आहे. आतापर्यंत जे जे कलेक्शन्स मी दाखवले ना, तेवढीच माझे साडीचे कलेक्शन आहे. कारण की इथून पुढे लग्नाच्या याच्यामध्ये फक्त 2च आउटफिट्स राहिलेले आहेत. एक म्हणजे सप्तपदीची माझी जी नऊवारी होती ना, रेडी टू वेअर वाली, ती एक. आणि दुसरं म्हणजे माझा लेहंगा. तर ते दाखवणार आहे, कारण की साड्या माझ्याकडे 4च आहेत तेवढ्याच लग्नामधल्या. आणि ज्या दुसऱ्या साड्या आहेत ना, जे की लग्नाच्या सोडून आहेत, जर तुम्हाला ते कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पार्ट 2 मी घेऊन येईल, ज्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या साड्या आहेत ना त्या मी कव्हर करेन. पूर्ण लग्नाच्या आउटफिटमध्ये ना माझं काही फिक्स नव्हतं की मी असं घेईल किंवा तसं घेईल. पण एक गोष्ट जी फिक्स होते ना, ती म्हणजे ह्या कलरचाच मी सप्तपदीचा आउटफिट शिवणार आहे. हे माझं 100% फिक्स होतं. कारण की मी एक इन्स्पो बघितला होता Instagram वरती, जे कपल होते त्यांनी
हा कलरचं आउटफिट घातलं होतं आणि त्यांच्या इन्स्पो पासूनच मी हा ड्रेस म्हणजे शिवायचा ठरवला. आता जर तुम्हाला कोणाला आठवत असेल अशी साडी तुम्ही कोणावर तरी पाहिली असेल किंवा असा कलर, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी डायरेक्ट कापड घेतला आणि त्यांच्याकडे म्हणजे जे त्यांच्याकडे कापड घेतलं ना त्यांना शिवायला दिलं आणि अराउंड 6,000च्या आसपास मला हे पूर्ण शिवून मिळालं, कापड आणि शिवून. याच्यामध्ये फक्त मी बॉर्डर साईडून लावली कारण की थोडंसं वेगळा लुक यायला. आणि हे असं याच्यामध्ये जे टिकल्या टिकल्या आहेत ना, असं मी डायरेक्ट कापड घेऊन एवढा जास्त हा आउटफिट छान वाटतो ना, कारण की कलर पण खूप मस्त आहे आणि माझ्यावर तर खूप सुंदर वाटत. म्हणजे माझं पूर्ण हाईट वगैरे चेक करून ना हे असं शिवलेलं आहे. काय म्हणतात मला माहित नाही, असं मागून वगैरे असं टक करून सगळं एकदम रेडी टू वेअर, म्हणजे 2 मिनिटांमध्ये सगळं तुम्ही वेअर करून होणार असं एकदम व्यवस्थित शिवलं होतं यांनी. आणि वजन आहे थोडंसं कारण की कापड पण ह्याच्यामध्ये काय बोलतात, हे असं मऊ मऊ वेल्वेट कापडमध्ये आहे आणि बॉर्डर पण ब्रॉड असल्यामुळे थोडंसं याचं वजन आहे. आणि याला सगळ्यांना मी याला आणि माझ्या घागऱ्याला ना म्हणजे घागरा म्हणजे वेडिंग वाला आउटफिटला मी एकदम पॅक करून ठेवले कारण की हे खराब होईल असं मला वाटतं. बघूयात हे मला कधी जरी वेअर करायला मिळालं असं काहीतरी ओकेजन असेल असं काहीतरी तर मी नक्की वेअर करणार आहे. चला आता याच्या ब्लाउज कडे वळूया. ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. याचा ब्लाउज असा फ्रंट कडून असा आहे. याच्यामध्ये पुढे मी हुक केले होते आणि स्लीव्ज इथपर्यंत फुल ठेवले होते म्हणजे. आणि इथे फक्त असं लटकन लावलं होतं काहीतरी म्हणतात त्याला. आणि कापड आणि हे सगळं सेमच होतं. डायरेक्ट मी ब्लाऊज शिवायला दिला आणि ते साडी म्हणजे नऊवारी बनवण्यासाठी. आणि याच्या मागे काहीतरी इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे मी लिहिलं होतं वैभवची नवरी. म्हणजे तेव्हा ट्रेंड पण असा होता की बॅकवरती नवऱ्याचं नाव आहे म्हणजे त्याची नवरी, वैभवची नवरी असं समथिंग, ह्याची नवरी त्याची नवरी, कारभारी बायको असं लिहायचं. मग तेव्हा मी हे लिहिलं होतं वैभवची नवरी. आणि इथं बॉर्डर वगैरे लावली होती. माझं म्हणणं होतं की याच्यामध्ये ऍटलीस्ट हातांना वगैरे मी अरीवर्क करेल, पण ऍट द एंड ते पॉसिबल झालंच नाही. टाइमच नाही मिळाला. काय काय करणार, एवढे घाई गडबडीमध्ये लग्न झाले किंवा एवढं सगळं घाई गडबडीत झालं ना, मला म्हणजे काही असं ठरवलं नाही मी किंवा काही प्लॅनिंग नाही. जे होतंय तसं होऊ दे असं माझं झालं होतं. यातले कुठलंही जे आउटफिट आहे ना याला मी फार जास्त विचार करून नाही, फक्त हे जे आउटफिट आहे ना ते फक्त माझ्याकडे एक इन्स्पो होता की मी याच्यासारखं करणार आहे, त्यामुळे हे थोडंसं मला सोपं पडलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा आउटफिट आणि माझा या व्हिडिओचा शेवटचा आउटफिट तो म्हणजे वेडिंग लेहंगा आणि तो आहे हा. मी दिसत पण नाहीये, पूर्ण जे कॅमेरा आहे ना पूर्ण माझा व्हिडिओ जो हाच कॅप्चर करत आहे. इतका छान कलर आहे ना याचा, एकदम राणी कलर आहे. आणि डिझाईन तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली हा 5 किलो हे जो वजन आहे त्यामुळे मला उचलायला अवघड होतंय. हे बघा, याच्यामध्ये थोडस फेंट पिंक कलर मध्ये डिझाईन आहे आणि हे काय काय एम्ब्रॉयडरी केलेली आहे, भरपूर काय काय आहे. पुढे इथे जरा थोडीशी कमी आहे डिझाईन, पण इथे खूप जास्त डिझाईन आहे. आत कॅनकॅन वगैरे आहे आणि खूपच हार्ड कॅनकॅन आहे. एकदम असं फुगते असं, जे आपल्याला जसा जेवढा घेर हवाय ना तेवढा होतो. आता हा डार्क असा राणी कलरच का घेतला यामागे असं काही कारण नाहीये. मला म्हणजे असं माझं काही ठरलं नव्हतं की कोणता कलर घ्यायचा, रेडच हवाय, मरूनच हवाय किंवा पिंकच हवाय, असं काही नव्हतं. जे आवडेल ते घेऊया. पण एक असतं ना की रेड कलर मध्ये घेऊया असं माझा विचार होते, पण मला रेड कलर मध्ये एकही असं चांगली डिझाईन वाटली नाही. मग सगळ्या कलर मध्ये सगळ्या डिझाईन मध्ये मला ही डिझाईन आवडली आणि याचा कलर म्हणजे थोडीशी आवडली. आणि याचा कलर पिंकच होता. दिसायला पण थोडस हे डार्क कलर दिसते, पण असताना हा कलर थोडासा फेंट आहे. म्हणजे फेंट म्हणजे पूर्ण राणी कलर आहे, ब्राईट राणी कलर असतो ना तसा आहे. आणि भरपूर जण म्हणत होते की नाही हा कलर म्हणजे जास्त काही चांगला वाटत नाहीये कारण की खूप जास्त ब्राईट कलर आहे. पण एक असतं ना की थोडस मला हवं होतं की थोडस ब्राईटच हवा, कारण की मग तेवढ्या सगळ्यांमध्ये उठून पण दिसायला हवं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक नवरी असेल तर थोडस ब्राईटच हवं आहे. आणि माझं स्किन पण कसं फेअर असल्यामुळे मी विचार केला की थोडस ब्राईट कलरच माझ्यावर छान वाटतं, तर तसंच मी करावं. आणि मग शेवटी मी हे पसंत केलेलं आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज पण मी दाखवते. हा आहे याचा ब्लाऊज. ब्लाऊज शिवताना मला खूप जास्त कन्फ्युजन झालं होतं की इतकं स्लीव शिव की पूर्ण असं इथंपर्यंत शिव. मोस्टली मला एवढे स्लीव्स छान वाटत नाहीत कारण की आय डोंट नो का, पण तरी पण विचार केला की असू दे, हा थोडासा ब्रायडल लुक आहे, लेहंगा आहे म्हटल्यावरती फुलच हवं शिवायला. मग मी माझे जे नॉर्मल टेलर असतात ना ज्यांच्याकडे आम्ही पहिल्यापासून देतो त्यांनाच दिलं होतं. मग त्यांनी इथं असं काय नाही चटकपटक केलेला आहे, म्हणजे क्रॉस क्रॉस केलेला, म्हणजे मीच सांगितलं कारण की तेव्हा माझ्याकडे काही इन्स्पो नव्हता किंवा मला माहित नव्हतं की कसं शिवायला हवं किंवा काय नको, असं काही इन्स्पो नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की जे करू वाटेल ते करा. सो मग हे अशा पद्धतीनं शेवटी आम्ही ठरवून मग हे असं केलं.
जे की खूप चटकपटक दिसते. आणि तेव्हा एप्रिलला खूप जास्त गरमी होती एप्रिल स्टार्टिंगला, आणि त्याच्यामध्ये हे वेल्वेट कापड, एवढं जास्त वर्क, इतकं गरम होत होतं ना. लिटरली त्या फॅनच्या समोर आम्ही होतो तरी पण आम्हाला घाम येत होता. आणि हे असाच नेक होतं त्यामुळे मला राऊंड शेपच करायला लागलं पुढून, आणि मागून पण ही डिझाईन जायला नको म्हणून शेवटी राऊंडच असं करायला लागलं. कारण की ही जी डिझाईन असते ती पहिलीच आपल्याला याच्यामध्ये घागऱ्यामध्ये येते. ज्याला आपल्याला वेगळी डिझाईन करायची असेल हे कट होऊन जातं, ही डिझाईन जी आहे ना ही. म्हणून मग शेवटी आम्ही आहे तसा शेपमध्येच केलं. बॅकला हुक्स ठेवलेले आहेत आणि नॉट आहेत, आणि असं हे ब्लाऊज आहे ज्याचं मला वाटतं ह्याचं पण भरपूर वजन आहे वेल्वेटचं आणि डिझाईन असल्यामुळे. सो आता आपण याच्या ओढणीकडे वळूयात. लास्ट ओढणी. ओढणी पण सेम तशीच आहे, नेटमध्ये आहे, सेम डिझाईन आहे. लग्नाच्या वेळी मी जी ओढणी होती ना ती राजस्थानी टाईप घेतली होती इथून अशी अशी, जी की चुकीची होती, म्हणजे मला घ्यायला नाही हवी होती. कारण की ट्रेंड तेव्हा वेगळा चालू होतं की सोडायचं आणि हातात घ्यायचं, म्हणजे कसा ट्रेंड चालू होता असं. इथं फक्त एक पिन करायचंय आणि असा काहीतरी ट्रेंड चालू होता जो की मी केला नाही. कारण की मी पण विचार केला की हे कधी हातात घेऊन असं, म्हणजे खूप जास्त स्ट्रगल होते ना. कारण की हातात हे ते घ्यायचं आहे, मग हे पडायला नको म्हणून मी सगळ्यात विचार करून इथं पिन केली होती आणि अशा टाईप होती, जे की स्टाईलच्या हिशोबाने जात नाही. आणि हे इथं झालं, मग माझ्या डोक्यावरती पण मला काहीतरी घ्यायचं होतं, तेव्हा जाऊन मी एक वेगळी ओढणी घेतली. ही मी कस्टमाइज केलेली आहे. थोडासा याचा आणि याचा कलर वेगळा आहे, थोडासा एकदम लाईटली कलर वेगळा आहे. आणि ही मी फक्त समथिंग 2 का 3 2 हजाराला ही कस्टमाइज करून घेतलेली आहे फक्त ओढणी. नेट आणि थोडीशी बॉर्डर मिळावी म्हणून ही अशी केली होती बॉर्डर, जे की थोडीशी वेगळी आहे. आणि एकदम ही लाईट वेट आहे, म्हणजे लाईट वेटच केली कारण की डोक्यावरती ठेवायला जास्त वजन नको म्हणून. मग ही ओढणी मी इथं ठेवली. आणि ही ओढणी मी अशी, मग ही ओढणी मी अशी डोक्यावरती ठेवली होती. ही डोक्यावरती होती एकदम कमी वजनवाली, आणि ही वजनवाली मी इथं खांद्यावरती ठेवली होती. मग तेव्हा जाऊन पूर्ण लुक कम्प्लीट झाला. आणि हा जो घागरा आहे ना तो पण मला कमी किमतीमध्येच मिळालेला आहे, जो की एक्झॅक्ट प्राइस आठवत नाही मला, पण कमीच, एक 6-7 हजाराच्या आसपासच आहे. जास्त काही महाग नाहीये, एक 6 का 7 हजार, किंवा लयत लय 8 हजार, त्यापेक्षा महाग नाहीये. आणि हे पण कसं आहे की भरपूर ठिकाणावरती बघितलं, त्यानंतर हा पसंत आला मग हा घेतला मी. आणि असं होतं माझं पूर्ण वेडिंग आउटफिटचं कलेक्शन. व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा. जाता जाता लाईक, शेअर, कमेंट, फॉलो, सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.